नागपुरातील कालची संध्याकाळ नागपूरकर कधीही विसरणार नाहीत। नरेंद्रनगर परिसरात एकाच पोरीवर जीव ओवाळून टाकणारे दोन तरुण भर रस्त्यावर एकमेकांच्या जीवावर उठले होते। एक फूल आणि दोन मांडी अशा परिस्थितीतून हा वाद उद्भवला होता। हे प्रकरण इतकं विकोपाला गेलेलं की दोघंही रस्त्यावर एकमेकांना ताणून ताणून मारत होते। ही मारहाण करताना त्या दोघांनाही वेळ, काळ आणि जागेचं भान राहिलं नव्हतं। एका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू झालेली त्यांची मारामारी दुसऱ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेली तरीही थांबली नव्हती। नागपूरच्या रस्त्यावर चाललेला हा थरार म्हणजे ॲनिमल प्लॅनेट किंवा डिस्कवरीवर ज्या पद्धतीनं तुम्ही एक मादा के लिए दो नर लढ रहे हे असा काहीसा ऐकता, तसाच हा प्रकार होता। पण या प्रकरणातील एक तरुण हा नागपूरमधला सराईत गुंड होता, जो आठवड्यापूर्वी जेलमधून सुटून आला होता। आणि या दोनही तरुणांची मारामारी तेव्हा शांत झाली जेव्हा यातल्या एकाचा जीव गेला। हे लव्ह ट्रायंगलचं नागपूरमधील प्रकरण सध्या राज्यभर चर्चेत आलंय। त्यामुळेच नागपुरात नक्की काय झालंय, हा लव्ह ट्रायंगल सुरू कुठून झाला, याचा शेवट कसा झाला आणि सोबतच या दोन तरुणांना एकाच वेळी झुलवणारी ती तरुणी नक्की कोण आहे, याच गोष्टींवर आपण पुढची काही मिनिटं बोलणार आहोत। नमस्कार, मी हिवरकर शशिकांत। कट टू कट मध्ये तुमचं स्वागत। यवतमाळच्या दिग्रसमधील गौरवराव या तरुणाची नागपूरच्या सुंदरबनमध्ये राहणाऱ्या सपनासोबत ओळख झाली। त्यांची ओळख पुढे मैत्रीत बदलली आणि मैत्रीतून ते प्रेमाच्या नात्यापर्यंत गेले। गौरव हा सपनावर दिलोजान से प्यार करायला लागलेला, तो त्याच्यावर जीव ओवाळून टाकत होता। याचं कारण म्हणजे फक्त या सपनासाठी गौरव आपलं गाव दिग्रस सोडून नागपूरला शिफ्ट झालेला। सपनासोबत आपल्या भविष्याची स्वप्न बघणाऱ्या गौरवनं ती कायम आपल्या सोबत हवी, लग्न करायला हवं तिच्या सोबत, यासाठी आर्थिक बाजू भक्कम असण्याकरता नागपूरच्याच नरेंद्रनगर परिसरात क्लाउड किचन सुरू केलेलं। या किचन जवळच भाड्याची खोली घेऊन तो राहत होता। गौरव या सपनावर आंधळेपणानं प्रेम करायचा, कारण ज्या पद्धतीनं प्रेमात माणसं आंधळी होतात, लंगडी होतात, लुळी पांगळी खुळी होतात, तसंच या गौरवच्या बाबतीत देखील झालेलं। कारण गौरव जिथं सपनावर प्रेम करत होता, सपना देखील त्याला तसेच इंटेन्शन देत होती। पण त्या अगोदरच या शातीर सपनानं आणखीन एका तरुणाला आपल्या नादाला लावले आणि योगायोग म्हणजे त्याचं नाव देखील गौरवच होतं। फक्त सध्या ज्याच्यासोबत हे प्रकरण चालू आहे तो गौरव राऊत होता, तर आधीचा गौरव रगडे होता। या गौरव रगडे सोबत सपनाचे जवळपास 2 वर्षांचे प्रेम संबंध होते। गौरव रगडेला जेव्हा सपना आणि गौरव राऊत यांच्या नात्याबद्दल समजलं, तेव्हा त्याच्या मस्तकाची चीर हल्ली। खरं तर गौरव रगडे हा नागपुरातला कुख्यात गुन्हेगार होता। अजनी पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध हत्येचा प्रयत्न, दरोडा याच्यासह सुमारे 9 गंभीर गुन्ह्यांची नोंद होती आणि यातल्याच एका प्रकरणात तो जेलमध्येही होता। मागच्याच आठवड्यात गौरव हा जेलमधून सुटून आला होता। तो जेलमध्ये असताना गौरव रगडेच्या साथीदारांनी गौरव राऊतची भेट घेऊन तो सपनाचा नाद सोड असं त्याला वारंवार सांगितलं होतं। पण हा गौरव राऊत सपनाच्या प्रेमात इतका ब्लाइंड झालता की त्याला मागचं पुढचं काहीच लक्षात येत नव्हतं। म्हणून गौरव रगडेच्या साथीदारांनी दिलेली समज देखील त्याला तुच्छ वाटायची। त्यानं त्याकडे दुर्लक्ष केलं। अशातच मागच्याच आठवड्यात गौरव रगडे जेलमधून सुटल्यानंतर त्याच्या साथीदारांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती पुन्हा एकदा त्याच्या कानावर घातली। त्यानंतर गौरव राऊत तावडीत सापडण्याची गौरव रगडे वाटच बघत होता। अशातच काल त्याला त्याच्या साथीदारांनी सांगितलं की सपना आणि गौरव हे दोघेही जण गौरवच्याच भाड्याच्या खोलीवर पार्टी करतायत। गौरव रगडेला ही गोष्ट सहन झाली नाही। तो तातडीने निघाला आणि नरेंद्रनगरमधील गौरव राऊतच्या खोलीच्या बाहेर उभा राहिला। त्यानं बाहेरून दोघांनाही आवाज दिला, मात्र आतून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही। गौरव रगडेनं दारावर धडका दिल्या, लाथा मारल्या, पण आतमधले गौरव राऊत आणि सपना या दोघांनीही परिस्थितीचं भान राखत आणि गौरव रगडेच्या इतिहासाची कल्पना असल्यानं दार उघडलं नाही। त्यानंतर गौरव रगडेनं खिडकी फुटली। या फुटलेल्या खिडकीतून गौरव रगडेला त्याचं भविष्य फुटलेलं दिसलं, कारण सपना आणि गौरव एकत्र बसलेले होते। त्यावेळी गौरव राऊतनं ओळखलं, जर आपण या रगडेच्या तावडीत सापडलो तर आपल्याला कुस्करल्याशिवाय तो शांत बसणार नाही। त्यामुळेच गौरव राऊतनं तिथून दुसऱ्या मार्गाने पळ काढायचा प्रयत्न केला। यामुळे गौरव रगडे आणखीन चिडला। त्यानं गौरव राऊतचा पिछा केला। भर रस्त्यात गौरव राऊतची कॉलर पकडत तू सपनाचा नाद का सोडत नाही असं त्यानं विचारलं आणि फटकवायला सुरुवात केली। सुरुवातीला गौरव राऊतनं स्वतःचा जीव वाचून तिथून पळ काढायचा प्रयत्न केला, मात्र गौरव रगडे त्याला कसा सुटू देऊ नव्हता। त्यानंतर प्रतिकार करण्यासाठी गौरव राऊतनं देखील गौरव रगडेवर हात उचलला। जवळपास अर्धा तास हे दोघे एकमेकांशी लढत होते। या हाणामारीत आपण कुठे जातोय, काय करतोय याचं भान त्यांना नव्हतं। एका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ते थेट दुसऱ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीपर्यंत मारहाण करत एकमेकांना पोहोचलेले होते। मात्र तरीही गौरव रगडेचा राग शांत होत नव्हता। रस्त्यावरून जाणाऱ्यांनी पोलिसांना या गोष्टीची कल्पना दिली, मात्र पोलीस येईपर्यंत गौरव राऊतनं बेल्ट जवळ लपवलेला चाकू काढला आणि गौरव रगडेच्या छातीत खुपसला।
असहाय्य वेदनेनं गौरव किंचाळला आणि तिथंच रस्त्यावर पडला. रस्त्यावर रक्ताचं थारोळ साचलं होतं. तोपर्यंत पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी गौरव रगडेला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, तर गौरव राऊतला आपल्या ताब्यात घेतलं. मात्र हॉस्पिटलमध्ये नेल्यावर डॉक्टरांनी गौरव रगडेला मृत घोषित केलं. लोकवस्तीजवळ झालेल्या या हाणामारीनं नागपूरमध्ये सध्या दहशत पसरली आहे. या प्रकरणानं एकाच वेळी दोघांना चीट करणं, वाचलेल्या प्रेमाचं नाव देऊन समोरच्यांची फसवणूक करणं या गोष्टी पुन्हा एकदा चर्चेत आल्या. सोबत एकाच वेळी दोघांना फिरवणारी सपना ही किती चतुर आहे याचे किस्से देखील सध्या नागपुरात रंगवले जात आहेत. कारण सपनाचा एक बॉयफ्रेंड आठवड्यापूर्वी जेलमधून बाहेर आला, तर त्याला खो दिल्यासारखा त्याला संपून तिचा दुसरा बॉयफ्रेंड आता जेलमध्ये गेलाय आणि सपना मात्र आरामात स्वतःच्या घरी आहे. पण लव्ह ट्रँगलच्या या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? ज्यात एका पोरीचा जुना बॉयफ्रेंड मेलाय आणि त्याला मारलं म्हणून तिचा नवा बॉयफ्रेंड जेलमध्ये केलाय. तिथं जिच्यामुळे हे संपूर्ण प्रकरण घडलं ती सपना मात्र स्वतःच्या घरी सुशेगाद आहे. तुमची मतं मला कमेंट्समध्ये आवर्जून सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.